बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होत आहे आणि यासाठी प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज झाली आहे। यंदा पहिल्यांदाच मतदान केंद्रावरती काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मतपेट्या घेण्यासाठी स्ट्रॉंग रूमला येण्याची गरज भासली नाही। निवडणूक आयोगाकडून थेट मतदान केंद्रावरती या पेट्या पाठवण्यात आल्या। याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडत आहे आणि त्याची प्रक्रिया आता पूर्ण झाल्याचं आपल्याला दिसतंय। मी सध्या बारामतीमधल्या MIDC परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी स्ट्रॉंग रूम बनवण्यात आलेले आहे। त्या स्ट्रॉंग रूमच्या समोर आता पेट्यांचं जे वाटप आहे ते सुरू आहे। पहिल्यांदाच या ठिकाणी ज्या गाड्या आलेल्या आहेत त्या गाड्यांमधून डायरेक्ट मतदान केंद्रावर जे ते उपस्थित असणारे अधिकारी आहेत त्यांना पेट्या पोहोचणार आहेत। ते सील करण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला दिसत आहे। महायुती आणि महाविकास आघाडी यातल्या तिन्ही महत्त्वाच्या पक्षांना या निवडणुकीतून माघार घेतले। केवळ महायुतीचे जे सुनेत्रा पवार आहेत यांचा उमेदवारी अर्ज राहिल्यानंतर महाविकास आघाडीकडून त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार नसणार आहे। त्यामुळे ही निवडणूक तितकीशी अवघड महायुतीसाठी नाही आहे। आपल्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी आहेत दिघे सर, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कशा पद्धतीचं तुमचं नियोजन झालं आहे, किती मतदार आहेत आणि उन्हाचा तडाखा प्रचंड आहे, काय व्यवस्था केली तुम्ही? आपण सर्व मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांना डिस्पॅच सेंटरला न बोलवता डायरेक्ट मतदान केंद्रावरती आपण त्या सर्वांना बोलवलेलं आहे आणि सर्व मतदान केंद्राध्यक्षांना आपण साहित्य क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत सर्व मतदान केंद्रावर ह्या वेळेला करीत आहोत। यासाठी आपण 60 सेक्टर ऑफिस तयार केले, सेक्टर ऑफिसर आहेत आणि त्या सेक्टर ऑफिसरांना EVM नेण्यासाठी 60 क्लोज कंटेनरची आपण व्यवस्था केलेली आहे। त्या क्लोज कंटेनरमध्ये त्या सेक्टरमधल्या सर्व EVM मशीन्स व इतर साहित्य आपण त्यामध्ये नेणार आहे। अगोदर जे सर्व मतदान केंद्रावर असणारे अधिकारी आहेत त्यांना त्या ठिकाणी जावं लागत होतं, पेट्या घ्यायला लागत होत्या। मात्र यंदा ही प्रक्रिया नाही आहे। ही यंदा जाग्यावरच पेट्या त्यांना मिळणार आहेत आणि जाग्यावरच पेट्या जमा केल्यानंतर तिथं मतदान प्रक्रियेसाठी जे अधिकारी असणार आहेत त्यांना आपल्या घरी जाता येणार आहे। कॅमेरामन रोहित कांबळेसह निलेश बुदावले, ABP माझा, बारामती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.